श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण नांदेड लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघातली बदलती राजकीय परिस्थिती आणि अनुषंगिक बाबींचा आढावा घेणार आहोत. नांदेड आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेलं श्री क्षेत्र माहूर आणि शीख धर्मियांचे 10वे गुरु गोविंदसिंगजी यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला श्री सचखंड गुरुद्वारा या धार्मिक स्थळांमुळे नांदेड जिल्हा संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. 2008 साली झालेल्या गुरुता गद्दी सोहळ्यानंतर नांदेडचा झपाट्यानं विकास झाला. या ठिकाणी असलेल्या रेल्वे आणि विमान सेवेमुळे नांदेडचं नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसतं. राजकारणातही नांदेडचं मोठं महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हेडमास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूकही होत आहे. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं 26 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी 39 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना तर त्यांच्या विरोधात भाजपनं डॉक्टर संतू खंबर्डे यांना रिंगणात उतरवलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं अविनाश भोसीकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्याची राजकीय समीकरणं बदलली. लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपला पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपचे संभाजी पवार यांना 74,614 मतांनी पराभूत करून विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्षाचे मकबूल सलीम हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक चव्हाण हे निवडून आले. त्यांनी भाजपचे डी.बी. पाटील यांना 81,455 मतांनी पराभूत केलं होतं. 2019च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसची जागा भाजपनं आपल्याकडे घेतली. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी 40,000 मतांनी पराभूत केलं होतं. 2024च्या निवडणुकीत मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी त्यांना 59,000 मतांनी पराभूत केलं. मात्र काही दिवसातच वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यानं नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षानंच उमेदवार उभे केले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा, मुखेड, नायगाव, भोकर, हदगाव, किनवट आणि देगलूर या मतदारसंघांचा समावेश होतो. मात्र लोकसभा मतदारसंघात किनवट, हदगाव आणि लोहा हे 3 विधानसभा मतदारसंघ वगळता इतर 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या 6 मतदारसंघातल्या मतदारांना लोकसभा पोटनिवडणूक आणि त्यासोबतच संबंधित विधानसभा निवडणुकीसाठी असं एकाच दिवशी 2 वेळा मतदान करावं लागणार आहे. या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 460 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामध्ये भोकर मतदारसंघात सर्वाधिक 140 उमेदवारांनी अर्ज भरलेत. किनवट मतदारसंघात 29, हदगाव 63, नांदेड उत्तर 73, नांदेड दक्षिण 52, लोहा 33, नायगाव 26, देगलूर 27 आणि मुखेड मतदारसंघात 17 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघात 27,71,453 मतदार आहेत. त्यामध्ये 14,22,809 पुरुष मतदार, 13,48,470 महिला मतदारांचा समावेश आहे. 174 तृतीयपंथीय मतदार आहेत.
नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांची संख्या 68,799 इतकी असून ज्येष्ठ मतदारांची संख्या 35,793 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 23,047 इतकी आहे. संपूर्ण राज्यात लक्षवेधी असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी जवळपास 80% मतं घेत विजय मिळवला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांचा पराभव केला. 2014 मध्ये काँग्रेसच्या अमिता चव्हाण यांनी भाजपचे डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपचे श्रीनिवास बापूसाहेब देशमुख यांचा पराभव करत या मतदारसंघातलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यामुळे भोकर मतदारसंघातून त्यांच्या सुकन्या विधिज्ञ श्रीजया चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीनं त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून पप्पू पाटील कोंडेकर यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड शहरातल्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात 2009 तसंच 2014 मध्ये काँग्रेसचे डी.पी. सावंत यांनी अनुक्रमे शिवसेनेच्या अनुसया खेडकर आणि भाजपचे सुधाकर पांढरे यांना पराभूत करत सलग 2 निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014च्या निवडणुकीत नांदेडमध्ये एमआयएमचा प्रवेश झाला. नांदेड उत्तर मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिला होता. 2019 मध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी काँग्रेसचे डी.पी. सावंत यांना पराभूत केलं. या मतदारसंघात आता पुन्हा एकदा शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना महायुतीनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचं आव्हान राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले तसंच अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या सहभागामुळे ही लढत रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा यांनी शिवसेनेचे हेमंत पाटील यांना पराभूत केलं, तर 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांना पराभूत करत विजय मिळवला. 2019 मध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांनी अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना पराभूत करत विजय मिळवला. आता या मतदारसंघात काँग्रेसनं पुन्हा एकदा मोहन हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे आनंदराव बोंढारकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांचे धाकटे बंधू डॉक्टर संतुक हंबर्डे यांना भाजपानं लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकाच घरात 2 भाऊ वेगवेगळ्या पक्षांकडून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असल्याचं चित्र दिसून येत आहे. किनवट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नाईक आणि भीमराव केराम यांच्यात परंपरागतपणे लढत होत असते. 2009 तसंच 2014च्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांनी भीमराव केराम यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये मात्र भीमराव केराम यांनी या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळवत राष्ट्रवादीच्या प्रदीप नाईक यांना पराभूत केलं. या मतदारसंघात आता पुन्हा एकदा महायुतीकडून भाजपचे भीमराव केराम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नाईक यांच्यामध्येच मुख्य लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीनंही या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेचे बाबुराव कदम यांना पराभूत करत काँग्रेसचे माधवराव पवार जवळगावकर विजयी झाले होते. 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांनी काँग्रेसचे माधवराव जवळगावकर यांचा पराभव केला, तर 2019 मध्ये काँग्रेसचे माधवराव जवळगावकर यांनी शिवसेनेचे नागेश पाटील अष्टीकर यांना पराभूत केलं. आता या मतदारसंघात काँग्रेसनं पुन्हा एकदा माधवराव जवळगावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर हे रिंगणात उतरले आहेत. लोहा मतदारसंघात 2009 मध्ये लोकभारतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पराभूत करत शंकरराव धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता.
2014 मध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे यांना पराभूत करत शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 2019 मध्ये शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे यांना पराभूत करत विजय मिळवला होता. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रतापराव पाटील चिखलीकर हे आता लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासमोर शेकापकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या त्यांच्याच भगिनी आशाताई शिंदे यांचं आव्हान असणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिवा नांगले हे देखील या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. नायगाव मतदारसंघात 2009ची निवडणूक वसंतराव चव्हाण यांनी अपक्ष म्हणून लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांना हरवत विजय मिळवला होता. 2014ची निवडणूकही वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवत भाजपचे राजेश पवार यांना पराभूत केलं. 2019 मध्ये मात्र राजेश पवार यांनी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपाईकडून उमेदवारी मिळवत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना पराभूत केलं. आता 2024 मध्ये महायुतीनं पुन्हा एकदा भाजपचे राजेश पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर आता नुकत्याच भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या डॉक्टर मिनल खदगावकर यांचं आव्हान आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक नियोजनबद्ध ब्लूप्रिंट डोळ्यासमोर ठेवून सिंचन, रस्ते, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, मूलभूत भौतिक सोयी सुविधांची निर्मिती या सर्वांच्या विकासावर भर देण्याचे माझे नियोजन आहे. नायगावकरिता महत्त्वाचे असलेले बारूळचे मानार प्रकल्प, कोलंबी लिफ्ट इरिगेशनची योजना, बळेगाव ते बाभळी या गोदापट्टीच्या भागामध्ये बॅकवॉटरचा असलेला प्रश्न, त्याचबरोबर अप्पर पेनगंगा इसापूर धरणाचे उमरी आणि धर्माबादच्या टेल एंडच्या भागामध्ये कॅनलचे बांधकाम, बारूळच्या कॅनलचे सिमेंट लाईनिंग असे वेगवेगळे सिंचनाचे जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये बंद पडलेल्या उद्योगांच्या जागी नवीन उद्योग ज्यातून रोजगार निर्मितीची क्षमता वाढेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. या भागातील नदीकाठच्या गावांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहील. देगलूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांना, तर 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांना पराभूत केलं होतं. 2019च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुभाष साबणे यांचा पराभव करत रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले. त्यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं होतं. आता जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपनं देगलूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं निवृत्ती कांबळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं देखील या मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. मुखेड मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी अपक्ष उमेदवार गोविंद राठोड यांना हरवून विजय मिळवला होता. 2014 मध्ये गोविंद राठोड यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांना पराभूत करत विजय मिळवला. आमदार गोविंद राठोड यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉक्टर तुषार राठोड विजयी झाले. त्यांनी हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला. 2019च्या निवडणुकीत डॉक्टर तुषार राठोड यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील यांना पराभूत करत पुन्हा विजय मिळवला. आता पुन्हा एकदा भाजपनं डॉक्टर तुषार राठोड यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले बालाजी पाटील खदगावकर यांनी या मतदारसंघात आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे इथं तिरंगी लढतीची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात पडलेले दोन गट आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह एकंदरीत नांदेड जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचं ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त चौधरी यांनी या शब्दात विश्लेषण केलं.
नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर असे वाटत होते. पण आज या घडले तसे काही चित्र नाहीये. भाजप काँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. मागच्या वेळी ही निवडणूक मतदारानेच हातात घेतली होती. त्यामुळे नांदेडसह सर्वत्र महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. तर यावेळेला मात्र सरळ लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे लोकसभाचं सुद्धा चित्र स्पष्ट जवळजवळ आहे की भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. आणि त्या सोबतच विधानसभेच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत. 9 विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सर्वात बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामध्ये मुखेड हे सर्व गाजत आहे. मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव खतगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचे सुद्धा उमेदवार आहेत. पण सध्याला पारडे मात्र खतगावकरच जड दिसत आहे आणि त्या अनुषंगाने आजचं चित्र तिथं जोरदार चालू आहे. सगळं महाराष्ट्राचं लक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजा ह्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व केला आहे तो बाप्पू कोंडेकर. त्याला ती उमेदवारी जरी काँग्रेसने दिली असली, त्याच्यामुळे तो सुद्धा त्यांना तेवढा सोपा नाही उमेदवार असा म्हणजे श्रीजयाला. तिला सुद्धा लढत द्यावं लागणार आहे. आणि त्याच्याचप्रमाणे नांदेडचं जे गाजत आहे सध्या म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर यांनी जे भाजप सोडून त्यात गेलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांची म्हणजे बहीण सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकलेली आहे. त्याच्यामुळे यांची आता त्या बहिणीने समजा 4 तारखेला फॉर्म घ्यायचा दिवस मागे तर त्यांनी मागे घेतलं तर मग प्रताप पाटीलचा विजय जवळपास निश्चित असल्या काय कारण दुसरा उमेदवार तिथं तुल्यबळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही निवडणूक सगळं 9 विधानसभा मतदारसंघामध्ये गाजणारी निवडणूक आहे यावेळेला. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे 4 तारखेला ज्यावेळेस फॉर्म घ्यायचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी 3 तारखेला जरागे यांनी एम-एम-डी फॅक्टरीचा जाहीर केलेला आहे. त्याच्यात जवळपास जिल्ह्यातून 56 लोकांनी अर्ज केलेले आहे. देगलूर आणि किनवट सोडता बाकी सर्वांनी याच्यातून अर्ज मग कोणी 8 कोणी 10 असे अर्ज गेलेले आहेत. आता 3 तारखेला जरागे काय निर्णय घेतील याच्यावर सर्वांचा निर्णय आणि त्याच्यानंतर जिल्ह्याच्या एकूण निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच AIR न्यूज छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निवेदन वैभवी जोशी आणि हर्षवर्धन दीक्षित, निर्मिती सहाय्य अनुराग पोवळे आणि समीर पाठक.